will not do. Even ministers have no trust in the Goa police to do an independent investigation into the jobs for cash scam, with so many accused having direct links with BJP government considering its political patronage. We demand a judicial probe. Nothing less. Vijay Sardesai. ना हांवें एसपीचो स्टेटमेंट वाचला त्या विशयान की एसपी म्हणटा की पॉलिटिकल इंटरफियरन्स ना हें एसपीक कळ्ळें रोखडेंच. आतां एसपीक हें इतले बेगीन हें कळप की पॉलिटिकल इंटरफियरन्स ना हें आदलो मुखेलमंत्री बाब लक्ष्मीकांत पार्सेकारान ताजें खंडन केलां. ताणें म्हणलां अशें जावंकूच शकना म्हणून. अशें खूब जाण म्हणटात आनी म्हाका दिसता गोंयचे जनतेक अशें दिसता की गोंयचे पुलीस तशे इंडिपेंडंट ना एंड गोंयचे पुलीस फंक्शनिंग जे आहा इज लायक अ केज्ड पॅरट. हे केज्ड पॅरट म्हणटे उतर 2013 कोल ब्लॉक स्कॅमाचेर सुप्रीम कोर्टान वापरले अगेन्स्ट सीबीआय, सेईंग सीबीआय वॉज नॉट इंडिपेंडंट एंड इट वॉज ओपन टू पॉलिटिकल मॅनिप्युलेशन एंड इंटरफियरन्स. हाजे खातीर तांणी नांव काडलें केज्ड पॅरट. सो जे सीबीआय 2013 लागता ते आयचे गोंयचे पुलिसेक लागता हें क्लियर आहा. कित्याक जे लोक धरतात पयलो बोवाळ करपी आशिल्लो हांव की कॅश फॉर जॉब स्कॅम जाला. रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचे कलेक्टरेटान सावथ कलेक्टरेटान जॉब लागिल्ले तातूंत थंय कॅश फॉर जॉब स्कॅम जाला. तेन्ना खूब जाणांनी म्हाका ओपोज केलो आनी कितें म्हणलें. आज अशें जालां की तो मिनिस्टरूच रेव्हेन्यू मिनिस्टर तो म्हणटा की इंडिपेंडंट ज्युडिशियल कमिशन शूड बी देयर टू इन्वेस्टिगेट दीस. हाचो अर्थ कितें की आमी जे कितें उलयता वॉट आय सेड माय स्टँड हॅज बीन विंडिकेटेड. सो आतां दुसरें पळोवया आमी हें सगळें कित्याक क्लीन चीट पुलीस कित्याक दिता. पुलीस क्लीन चीट इतल्या खातीर दिता कित्याक पुलिसेक ज्युडिशियल इन्क्वायरी जाल्ली नाका. आतां म्हजो सादो हें आहा प्रश्न आहा सरकाराक. अशें धरया की पुलीस सांगता तें खरें. अशें धरया पुलीस इन्क्वायरीन जर पॉलिटिकल मॅनिप्युलेशन मेळूंक ना जाल्यार ज्युडिशियल इन्क्वायरीन कशें मेळटलें. सो दिया मरे. वॉट मेक्स यू what stops you from allowing a judicial inquiry? If the police inquiry has been unbiased and has been proper and the police inquiry does not find any political manipulation or political interference, fine, judicial inquiry also will find the same thing. Why you don't want to allow that? So my question to the government is, allow that. In fairness of all things, you have to allow an independent inquiry. And second, जे मनशान पैसे दिल्या ते विक्टीम न्ही. जे मनशान पैसे दिल्या तेय बी कल्पेबल. आमी कोणा खातीर उलयतात? आमी उलयतात ते मेरिटोरियस गोंयचे तरणाटे आनी तरणाटी भुरगीं चलयो चले आनी चलयो जांणी एप्लाय केला आनी तांचेर अन्याय जाला. ताजे खातीर हांव म्हणटा रिक्रुटमेंट प्रोसेस शूड बी केप्ट ऑन होल्ड. आज एक बीजेपीचे मंत्री आमदारान ऑडियो ताजो रिकॉर्ड जाल्लो आहा जंय तो म्हणटा की मंत्री कल्पनान पैसे दिल्या हे जॉबांचेर. हाव द गव्हर्मेंट इज अलाविंग लेटर्स एंड हाव द प्रोसेस इज ऑन गोईंग. चालू कसो आहा तो प्रोसेस? तो बंद करूंक जाय प्रोसेस इमिजिएटली. कित्याक रिक्रुटमेंट लेटर्स काय हातान दिवंक ना. सेकंडली हे जे एजंट भोंवतात ते कितें मॅन पॉवर रिक्रुटमेंट एजंट्स न्ही ते. आतां आमी बोटीचेर कशें आसता, बोटीचेर कोण भायर वता मॅम कितें म्हणटा ताका की बाबा कोण एलिझबाब पेरेर हांगा वास्को ताजे म्हऱ्या वच ताजे कडच्यान तो जॉब लायता आनी जॉब जर लागलो ना जाल्यार ताजेर तुमी केस फायल करता. बट दॅट इज लिगल. तूं लिगल पयशे फारीक करता. हिंगा ही ब्रायब दिल्या आनी हे इनवॉल्ड आहा ते रुलींग पार्टीचे केडर. सो ते विक्टीमनी जे पयशे दिल्या ते पयशे दिल्या तेय बी कल्पेबल जातात. विक्टीम कोण? विक्टीम ते आमचे खरे इनोसेंट लोक जे बरे शिकून बरे एप्लाय करतात, बरी एग्जाम आन्सर करतात आनी ती एग्जामीन ते फेल जातात आनी तांकां पेपर दाखयना. ते विक्टीम तांचे ऑन बिहाफ ऑफ देम आय एम स्पीकिंग. आनी देरफॉर आय डिमांड दॅट वन्स अगेन देर शूड बी अ ज्युडिशियल इन्क्वायरी. आनी सेकंड हें आतां लोक हांसूंक लागल्या. काल सुदीन ढवळीकरान म्हणलें तें सामकें खरें की लग्नां जी आतां लग्नाचो सिजन आयच्यान सुरवात जाला मंत्र्यांक खंय लग्नाक वचपाक लज दिसता. कित्याक इतली घाण जाल्ली आहा हे सरकाराची. हे सुदीन ढवळीकर जो मंत्री आहा तोच म्हणटा, हांव म्हणना हें. सो म्हाका दिसता बीजेपी वीच इज द रुलींग पार्टी इज इम्प्लोडींग. भितरल्यान इम्प्लोड जावपाक लागल्या.
तेच उलयता, ओपोजिशन काय उलयना चड, सरकारच उलयता, सरकारान ते भितरलेच लोक उलयता आनी तेच तांकां एक्सपोज करता. सो एक इन ऑल फेअरनेस म्हाका दिसता देर शूड बी एन अनबायस्ड इन्क्वायरी, आनी ही अनबायस्ड इन्क्वायरी सरकार कित्याक आडावंक सोदता ते सरकारान मातशें सांगचें. प्रेस कॉन्फरन्स घेतला, तातूंत DGP आसा, अदर IPS ऑफिसर्स आसा, नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवाचे SP आसा, आनी हे प्रेस कॉन्फरन्स तांच्यांनी घेतले आनी तांच्यांनी सांगला की जॉब फॉर स्कॅमांक कसलेच पॉलिटिकल कनेक्शन ना, कोणाचो पॉलिटिकल तांकां इन्वॉल्वमेंट दिसूंक ना. अशें दिसता की फाटल्या दिसांनी आमी पळयला BJPन 3 प्रेस कॉन्फरन्सी घेतल्यो फाटल्या आठवड्यान, ज्यो BJPचो भितर रोल ना हें दाखोवपा खातीर, आनी ही चवथी जी पुलीस डिपार्टमेंटान प्रेस कॉन्फरन्स घेतली ही आमकां दिसता की BJPचे प्रेस कॉन्फरन्साचे कंटिन्युएशन म्हणून. कित्याक पुलीस जेन्ना सिनियर ऑफिसर्स असले जेन्ना इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग आसता आनी जेन्ना इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट जमना आनी चार्जशीट सुद्दां फायल जमना अशे परिस्थितीन जर क्लीन चीट दिता पॉलिटिकल कनेक्शन्स ना म्हणून, जाल्यार हे एंटायर इन्व्हेस्टिगेशन खंयच्या डायरेक्शनान वता हें सगळें आमकां क्लियर जाता. आनी हेच रिजना खातीर आमी मागणी करताले की हे गजालीचो ज्युडिशियल प्रूफ जावपाक जाय. कित्याक भितर BJPच्या लोकांक अरेस्ट केल्या, BJPचे डायरेक्ट कनेक्शन्स भरपूर दिसल्या, आनी त्या खातीर जो आमी कनेक्शन्स पॉलिटिकल पळयला ते स्टेट पुलीस ताका इन्व्हेस्टिगेट करचे ना, कित्याक स्टेट पुलीस आर डायरेक्टली कंट्रोल बाय द BJP गव्हर्मेंट ओवर हियर. हे परिस्थितीन खातीर आमी ज्युडिशियल प्रूफ डिमांड केल्लो. पण आता काल पुलीस डिपार्टमेंटाचे DGP, SP आनी बाकीच्या IPS ऑफिसरांनी प्रेस कॉन्फरन्स घेवन आमचो पॉयंट विंडिकेट केला. आमचो पॉयंट जो आसलो तो आमचो जो मुद्दो आसलो तो प्रूव्ह केला. फक्त पुलीस डिपार्टमेंटाच्या ऑफिसरांनी गळ्यान आपलो BJPचो मफलर आनी तकलेर BJPचे चेपे घालपाचे फाल्स आसले. ती पुलीस डिपार्टमेंटाची प्रेस कॉन्फरन्सा परस चड ती BJPची प्रेस कॉन्फरन्स कशी आसली.